हॅलो स्टुडंट, मी सागर सोडमिशे सर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 12वीच्या फिजिक्सच्या बुकमधील युनिट नंबर 9 करंट इलेक्ट्रिसिटीचे युनिटच्या एक्सरसाइजमध्ये जे एक्झाम्पल्स प्रॉब्लेम दिलेले आहेत ते सॉल्व करणार आहोत. एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर 12 सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 12 काय आहे? A voltmeter has a resistance 30 ohm. What will be its reading when it is connected across a cell of resistance 2 volt, EMF 2 volt having internal resistance 10 ohm. क्वेश्चन काय आहे पहा. A voltmeter has resistance 30 ohm. What will be its reading when it is connected across a cell of EMF 2 volt, having internal resistance ऑफ सेल 10 ओहम. हा क्वेश्चन किती मार्कला असणार आहे? 2 मार्कला असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला गिवन काय दिलेलं आहे पाहूयात. ॲन्सर सॉल्व करूयात आणि याच्यामध्ये गिवन काय दिलेलं आहे ते पाहूयात. गिवनमध्ये आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल दिलेला आहे. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल जो की आपण स्मॉल आरने डिनोट करतो त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे बघा. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल किती आहे? 10 ओहम. तो आपण लिहून घेऊयात 10 ओहम. त्याचबरोबर दुसरं काय दिलेलं आहे तर EMF ऑफ सेल दिलेला आहे. EM ऑफ सेल जे आपण इप्सिलॉनने डिनोट करतो त्याची व्हॅल्यू किती आहे? 2 व्होल्ट. 2 व्होल्ट. आणि आपल्याला काढायचं काय आहे तर व्होल्टमीटर हॅज कनेक्टेड त्याचबरोबर जो व्होल्टमीटर असणार आहे त्याचा रेजिस्टन्स दिलेला आहे. त्याला आपण असं म्हणू शकतो एक्सटर्नल रेजिस्टन्स, जो की आपण आरने कॅपिटल आरने डिनोट करतो. रेजिस्टन्स जो की आपण कॅपिटल आरने डिनोट करतो त्याची व्हॅल्यू किती आहे? 30 ओहम. त्याचबरोबर आपल्याला काय काढायचं आहे तर हा व्होल्टमीटर त्याचा रेजिस्टन्स 30 ओहम आहे. तो जर सर्किटमध्ये कनेक्ट केला, तो जर सर्किटमध्ये कनेक्ट केला तर त्या सर्किटसाठी पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे? पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स आपण कशाने दाखवतो? पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा तो कशाने दाखवतो? कॅपिटल व्हीने. पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला काढायचा आहे तो आपण दाखवतो व्हीने. तो आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. पोटेन्शियल डिफरन्स डिटरमाइन करण्यासाठी फॉर्म्युला आहे जो आपण प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटरमध्ये स्टडी केला होता. तो काय आहे? V इज इक्वल टू इन ब्रॅकेट इप्सिलॉन अपॉन कॅपिटल R प्लस स्मॉल r इंटू कॅपिटल R. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूयात. V इज इक्वल टू काय होईल? इप्सिलॉन किती आहे? 2 आहे. अपॉन कॅपिटल R किती आहे? 30 आहे. प्लस स्मॉल r किती आहे? 10 आहे. बरोबर. इंटू कॅपिटल R किती आहे? 30 आहे. हे पुढे सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय भेटतील बघा. हे 2 ॲज इट इज ठेवूयात. 30 अधिक 10 40 होणार आहे इंटू 30. सर्वप्रथम आपण ही टर्म सॉल्व करणार आहे. जर ही टर्म सॉल्व केली 2/40 तर त्याचा ॲन्सर येणार आहे 0.05 इंटू 30. इंटू 30. तर जे फायनल ॲन्सर भेटणार आहे V इज इक्वल टू म्हणजेच काय म्हणतो आपण पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू काय असणार आहे तर 1.5 व्होल्ट असणार आहे. 1.5 व्होल्ट. तर या क्वेश्चनचं हे ॲन्सर असणार आहे. ॲन्सर काय आहे? V इज इक्वल टू 1.5. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूयात. क्वेश्चन नंबर 14. याचा ॲन्सर सॉल्व करणार आहे आपण. गिवनमध्ये काय काय दिलेलं आहे पाहूयात. लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर जे की आपण कॅपिटल L दाखवतो किती आहे ती? 1.5
मीटर. त्याचं कन्व्हर्जन नंतर आपण सेंटीमीटरमध्ये करणार आहे. जर समजा सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर ते आपण कसं करतो, 1.5 इंटू 10⁻² सेंटीमीटर. ओके. त्याचबरोबर अजून काय दिलेलं आहे बघा, प्रॉब्लेम वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. पोटॅन्शियोमीटर वायर झालेले आहे अँड रेजिस्टन्स ऑफ वायर ती किती आहे, 10 ओहम. ते आपण कशाने दाखवतो, आरने दाखवतो. ओके, 10 ओहम. त्याचबरोबर एक सेल दिलेला आहे जो पोटॅन्शियोमीटरला सिरीजमध्ये कनेक्ट केलेला आहे आणि त्या सेलचं EMF किती आहे तर 4 व्होल्ट. EMFसाठी आपण इप्सिलॉन हे लेटर यूज करतो. तर ते किती आहे, EMF ऑफ सेल किती आहे, 4 व्होल्ट. आणि त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे, 5 ओहम. इंटरनल रेजिस्टन्स हा आपण स्मॉल आरने दाखवतो आणि तो किती आहे, 5 ओहम. ओके. आपल्या सर्वांना माहिती आहे की पोटॅन्शियल ग्रॅडियंट काय असतो, के. पोटॅन्शियल ग्रॅडियंट काय असतो, के. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, V अपॉन L. ओके. पोटॅन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर. पोटॅन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर. आता हा पोटॅन्शियल डिफरन्स जो आहे त्याला आपण पोटॅन्शियल ड्रॉप सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, पोटॅन्शियल ड्रॉप. ओके. पर युनिट लेंथ ऑफ वायर. ओके. तर तेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. पहा काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅल्क्युलेट द पोटॅन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर ऑफ वायर. इथे मीटर आहे, त्याचं कन्व्हर्जन सेंटीमीटरमध्ये केलेलं आहे आपण. तर हे सर्व यूज करून आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे तर पोटॅन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर ऑफ वायर म्हणजेच काय, के. पोटॅन्शियल ग्रेडियंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे, K = V अपॉन L. आणि Vचा फॉर्म्युला काय आहे, K = V काय आहे तर एप्सिलॉन अपॉन R प्लस स्मॉल r इंटू R. ओके, इंटू R. आणि पर युनिट लेंथ ही जी व्हॅल्यू आहे ती Vची पुट केलेली आहे आणि L ॲज इट इज. ओके. तर या व्हॅल्यू आपण पुट करूयात इक्वेशनमध्ये, फॉर्म्युल्यामध्ये. एप्सिलॉनची व्हॅल्यू किती आहे, 4. कॅपिटल R किती आहे, 10. स्मॉल r किती आहे, 5. ओके. त्याचबरोबर कॅपिटल R किती आहे, इथे कॅपिटल R किती आहे, 10. आणि L किती आहे, 1.5 मीटर. ओके. त्याचं कन्व्हर्जन आपण नंतर सेंटीमीटरमध्ये करूयात. तर हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय भेटते बघा, K = 4/15 इंटू 10/1.5. ही टर्म आपण एकत्र लिहूयात, K = 4 इंटू 10/15 इंटू 1.5. K = काय होईल, 4 × 10 40. आणि हे किती होणार आहे, 22.5. याचा गुणाकार केल्यानंतर 15 × 1.5 यांचा गुणाकार केल्यानंतर 22.5 हे आन्सर येणार आहे. त्याचबरोबर जर आपण हे सॉल्व केलं तर याचे आन्सर काय भेटते बघा, 40/22.5. हे जर सॉल्व केलं तर याचे आन्सर आपल्याला भेटणार आहे 1.778 व्होल्ट पर मीटर. ओके, व्होल्ट पर मीटर. आणि याचं कन्व्हर्जन आपण जर सेंटीमीटरमध्ये केलं तर ते काय होईल बघा, K = 1.77 इंटू 10⁻² व्होल्ट पर सेंटीमीटर ऑफ वायर. तर हे आपलं ॲन्सर असणार आहे. आपण असं लिहू शकतो, पोटॅन्शियल ड्रॉप ॲन्सर काय लिहू शकतो याचं, किंवा काय लिहितो, पोटॅन्शियल ड्रॉप
पर सेंटीमीटर ऑफ वायर इज, पर सेंटीमीटर ऑफ वायर इज काय असणार आहे, इज 1.77 इंटू 10⁻⁻2 किंवा असं पण लिहितो 0.0177. ओके, हे सुद्धा त्याचं ॲन्सर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 काय आहे पाहूयात. ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, 2 सेल दिलेले आहेत. वेन 2 सेल, ओके, 2 सेल, त्यांचं EMF किती आहे, ε1 अँड ε2. 2 सेल आहेत, एकाचं EMF आहे ε1 आणि दुसऱ्याचं EMF आहे ε2. आता त्या कनेक्ट कशा केलेल्या आहेत बघा सर्किटमध्ये, पोटॅन्शिओमीटरच्या सर्किटमध्ये त्या कनेक्ट कशा केलेल्या आहेत पहा. कनेक्टेड इन सिरीज सो ॲज टू असिस्ट इच अदर. म्हणजे इथे बघा सम मेथड आहे, म्हणजे ते काय करतात, एकमेकांना असिस्ट करतात, मदत करतात. हा एक सेल आहे आणि हा दुसरा सेल आहे. ओके, याचं EMF आहे ε1, याचं EMF आहे ε2. हे एकमेकांना काय करतात, असिस्ट करतात. ओके, एकमेकांना मदत करतात. हे सिरीजमध्ये कनेक्शन आहे आणि ते एकमेकांना मदत करतात. त्यावेळेस बॅलन्सिंग लेंथ, पोटॅन्शिओमीटरची बॅलन्सिंग लेंथ आपल्याला किती भेटणार आहे, इज फाउंड टू बी, किती भेटणार आहे, 2.7 मीटर. म्हणजेच काय असणार आहे, L1 इज इक्वल टू 2.7 मीटर. ओके, त्याचबरोबर वेन द सेल आर कनेक्टेड इन सिरीज, त्या दोन्ही सेल आपण सिरीजमध्येच कनेक्ट करणार आहेत, पण कशा, सो ॲज टू अपोज इच अदर, म्हणजे ते एकमेकांना कसे अपोज करतील. म्हणजेच काय, तर एका सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला आणि पहिल्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला, या पद्धतीने. ओके, हे काय असेल, पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह, हे निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह. ओके, त्याचबरोबर पहिली कंडिशन काय होती याच्यामध्ये, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ही कोणती मेथड झाली, सम मेथड. याच्यामध्ये आपण काय करतो, ε1 प्लस ε2 इज इक्वल टू, त्याच्यासाठी जी लेंथ भेटणार आहे L1 असं लिहितो. आणि अपोज, एकमेकांना ते अपोज करतात. ओके, त्यावेळेस मेथड कोणती होती, डिफरन्स मेथड. त्यावेळेस इक्वेशन काय लिहितो आपण, ε1 मायनस ε2, याच्यासाठी जी लेंथ भेटणार आहे ती L2. या 2 कंडिशन सांगितलेल्या आहेत. पहिल्या कंडिशनमध्ये जी लेंथ भेटलेली आहे L1 ती किती आहे, 2.7 लिहिलेली आहे. आणि दुसऱ्या कंडिशनला अपोज किंवा डिफरन्स कंडिशनला जी लेंथ भेटलेली आहे, डिफरंट मेथड कंडिशनला जी लेंथ भेटलेली आहे ती L2, ती किती आहे, एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. ओके, ज्यावेळेस एकमेकांना अपोज करतात त्या सेल, त्यावेळेस जी बॅलन्सिंग लेंथ आपल्याला भेटलेली आहे, फाउंड झालेली आहे, ती किती आहे, 0.3 मीटर. आपल्याला काय करायचं आहे, कम्पॅरिझनद्वारे त्या दोन्ही सेलचं EMF आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, L1 दिलेला आहे, L2 दिलेला आहे, ε1 आणि ε2 कम्पॅरिझनद्वारे काढायचं आहे. सम डिफरन्स मेथडनुसार आपल्याला एक फॉर्म्युला भेटतो. काय भेटतो, ε1 अपॉन ε2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. ओके, या व्हॅल्यू पुट करूयात आपण. ε1 अपॉन ε2 हे आपल्याला काढायचं आहे, माहिती नाही. त्याचबरोबर बघा L1 किती आहे, 2.7. ओके, प्लस L2 किती आहे, 0.3 पुट केल्या व्हॅल्यू. त्याच्यानंतर बघा L1 किती आहे, 2.7 मायनस L2 किती आहे, 0.3, यासुद्धा व्हॅल्यू पुट केल्या. जर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय भेटणार आहेत पहा, ε1 अपॉन ε2 इज इक्वल टू, यांची बेरीज किती येते, 3 आणि यांचा डिफरन्स किती येतो, 2.4. ओके, 2.7मधून 0.3 मायनस केल्यानंतर किती येणार आहे, 2.4 येणार आहे. आणि 3 डिवायडेड बाय 2.4 केल्यानंतर आपल्याला ॲन्सर काय भेटणार आहे, ε1 अपॉन ε2 इज इक्वल टू 1.25. तर हे आपलं ॲन्सर असणार आहे बघा.
तर हे हा काय आहे, रेशो आहे. कोणाचा रेशो आहे, द रेशो हा काय आहे, रेशो आहे. कोणाचा रेशो आहे, द रेशो ऑफ EMF ऑफ टू सेल्स इज 1.25 ओके. हे आपलं ॲन्सर आहे. ॲन्सर काय आहे, द रेशो ऑफ EMF ऑफ टू सेल्स इज 1.25 ओके. रेशो असल्या कारणाने त्याला आपण युनिट देत नाही. तर या एक्झाम्पलचं हे ॲन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत आपण. प्रॉब्लेम नंबर 16 याच्यामध्ये डायरेक्ट सांगतो, याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला फाइंड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल काढायचा आहे. स्मॉल आरची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची आहे. म्हणजे हा सेल आहे बघा, या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आर आहे, तो आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. तर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेलसाठी आपण वर्किंग पाहिलं होतं, डायग्राम आणि वर्किंग पाहिलं होतं, किंवा कन्स्ट्रक्शन डायग्राम आणि वर्किंग पाहिलं होतं. याच्यामध्ये काय सांगितलं होतं बघा, की हा जो सेल आहे ज्याचं इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला डिटरमाइन करायचा आहे, त्याला आपण पॅरलल काय जोडतो, एक रेजिस्टन्स जोडतो, स्मॉल व्हॅल्यूचा रेजिस्टन्स जोडतो. त्याला आपण काय म्हणणार आहे, शंट म्हणणार आहे. तर त्याची व्हॅल्यू किती आहे ते दिलेले आहे. गिवनमध्ये आपण पाहूयात की काय काय दिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन पाहूयात आणि गिवनमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ते पाहूयात. हा सेल आहे, त्याचं EMF आहे ε1, त्याचं EMF आहे ε1 ओके. आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे स्मॉल आर, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तो आपण लिहिलेला आहे. आणि जो रेजिस्टन्स त्याला पॅरलल जोडलेला आहे, शंट म्हणूयात त्याला, त्याची व्हॅल्यू किती आहे ओके. तर इथे दिलेलं आहे बघा, व्हेन ए सेल इज शंटेड बाय ए रेजिस्टन्स आर, त्याचा रेजिस्टन्स किती आहे, 10 ओहम, ते लिहूयात आपण आर 10 ओहम ओके. त्याचबरोबर बघा की ज्यावेळेस आपण सुरुवातीला K1 क्लोज करतो, या पद्धतीने करंट फ्लो होईल, आणि K2 ओपन ठेवतो, त्यावेळेस फक्त हा सेल सर्किटमध्ये इन्व्हॉल्व होणार आहे. आणि त्यावेळेस आपल्याला एक लेंथ भेटणार आहे, आणि ती लेंथ असणार आहे L1. तर L1 किती आहे बघा, 120 सेंटीमीटर, 120 सेंटीमीटर. आता आपण काय करतो की L1 क्लोज करतो आणि L2 सुद्धा क्लोज करतो, आणि हा करंट बघा या पद्धतीने इकडे सुद्धा जाणार आहे. हा आर सुद्धा, कॅपिटल आर सुद्धा सर्किटमध्ये इन्व्हॉल्व होणार आहे. रेजिस्टन्स वाढल्यानंतर आपल्याला बॅलन्सिंग लेंथ पाहायला भेटते L2 ओके. गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवून आपल्याला L2 भेटणार आहे, दुसरी लेंथ भेटणार आहे. ती लेंथ किती आहे बघा, बॅलन्सिंग लेंथ रिड्यूस्ड बाय, म्हणजे शंट जोडल्यानंतर बॅलन्सिंग लेंथ रिड्यूस झाली. कितीने रिड्यूस झाली, 20 सेंटीमीटरने. सुरुवातीला किती होती, 120, आणि रिड्यूस झाली कितीने, रिड्यूस झाली 20ने. तर L2 किती भेटणार आहे आपल्याला, 100 सेंटीमीटर ओके. किती भेटणार आहे, 100 सेंटीमीटर. L1 भेटला 120 आणि L2 भेटलेला आहे 100 सेंटीमीटर, आणि कॅपिटल आरची व्हॅल्यू आहे 10 ओहम. आपल्याला स्मॉल आर काढायचा आहे ओके. आता याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे ते पाहूयात आपण. याच्यासाठी फॉर्म्युला आहे बघा, स्मॉल आर इज इक्वल टू आर इंटू L1 मायनस L2 अपॉन L2 ओके. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूयात. आर आपल्याला काढायचा आहे, एका बाजूला ठेवला. आर किती आहे, 10 ओहम ओके. आणि इंटू L1 किती आहे, 120, मायनस L2 किती आहे, 100, डिवायडेड बाय L2 किती आहे, 100 ओके. आर इज इक्वल टू 10 इंटू हे किती होईल, 20 डिवायडेड बाय 100 ओके. त्याचबरोबर आर इज इक्वल टू बघा, हे काय आहे, मल्टिप्लाय आहे, हे किती होईल, 100 ओके. पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करतो, हे असं होईल 10 इंटू 20 डिवायडेड बाय 100. 10 इंटू 20 किती होईल, 200 डिवायडेड बाय 100. आर इज इक्वल टू किती येईल,
2 ओहम. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल, आन्सर काय असणार आहे आपलं, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल इज 2 ओहम. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल इज 2 ओहम. ओके, हे आपलं आन्सर असणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व करूयात. प्रॉब्लेम नंबर 17. एक्झाम्पल नंबर 17 काय आहे, ए पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ ऑफ वायर इज 5 × 10⁻³ व्होल्ट पर मीटर if the EMF of the cell balances against length 260 centimeter of this potentiometer wire, find the EMF of cell. तर आपल्याला इथे काय काढायचं आहे, EMF of cell काढायचं आहे. EMF of cell इप्सिलॉन आपल्याला काय करायचं आहे, डिटरमाइन करायचं आहे. ओके, आणि याच्यामध्ये दिलेलं काय आहे आपल्याला, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ ऑफ वायर. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ ऑफ वायर काय आहे ते के आहे, आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, 5 × 10⁻³ व्होल्ट पर मीटर. ओके, त्याचबरोबर एक बॅलन्सिंग लेंथ दिलेली आहे आपल्याला, लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर ती किती आहे, 260. ओके, एल किती असणार आहे, 260 असणार आहे. ओके, 260 सेंटीमीटर. तर आपल्याला इप्सिलॉन काढायचा आहे. याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे पहा, के साठी फॉर्म्युला काय आहे, के इज इक्वल टू V/L, किंवा हा फॉर्म्युला आपण असं सुद्धा लिहितो, के इज इक्वल टू ε/L. ओके, ε/L. आपल्याला काय काढायचं आहे, इप्सिलॉन काढायचं आहे. त्यामुळे या फॉर्म्युलाचं कन्वर्जन आपण असं करतो, इप्सिलॉन इज इक्वल टू के × L. ओके, तर इप्सिलॉन इज इक्वल टू के काय आहे, केची व्हॅल्यू किती आहे इथे दिलेली आहे आपल्याला. केची व्हॅल्यू किती आहे, 5 × 10⁻³ व्होल्ट पर मीटर. ओके, आणि लेंथ किती आहे, 216 म्हणजेच 260 सेंटीमीटर. याचं कन्वर्जन आपल्याला मीटरमध्ये करावं लागेल, कारण के कशामध्ये आहे, मीटरमध्ये आहे. ओके, व्होल्ट पर मीटर मीटरमध्ये आहे. त्यामुळे आपण याचं कन्वर्जन करताना कसं करणार आहे पहा, 260 × 10⁻² सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करतो. ओके, तर ही व्हॅल्यू आपण अशी लिहितो, एलची व्हॅल्यू इन मीटर काय लिहिणार आहे, 2160 × 10⁻². ओके, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला इप्सिलॉनची व्हॅल्यू किती भेटणार आहे पहा. ओके, 5 सुरुवातीला काय करा, 5 × 260 करा, किती येते त्याचं कॅल्क्युलेशन पहा. इंटू काय करायचं, हे -3 आणि हे -2, हे काय होईल, मायनस मायनस प्लस होईल आणि मायनस साईन राहणार आहे, म्हणून ही व्हॅल्यू काय होणार आहे, 10⁵ होणार आहे. याचं कॅल्क्युलेशन करा, याचं कॅल्क्युलेशन काय येत आहे ते पहा. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर याची व्हॅल्यू आपल्याला 1080 अशी भेटते, म्हणजेच 1080 ही व्हॅल्यू भेटते. तर हे असणार आहे आपलं EMF ऑफ सेल. याचं कन्व्हर्जन, हे या पॉईंटचं कन्व्हर्जन केल्यानंतर आपल्याला याची व्हॅल्यू काय भेटते बघा, एप्सिलॉन इज इक्वल टू हे किती आहे, 10⁻⁵ आहे, 1 2 3 4 अँड 5, म्हणजेच ॲन्सर काय भेटणार आहे आपण 0.01080 व्होल्ट. ओके, 1 2 3 4 0.0. तर आपण हे 5 डिजिटनं टर्म शिफ्ट केलेली आहे, त्यामुळे आपल्याला ॲन्सर काय भेटलेला आहे, 0.01080 व्होल्ट. ओके, आपण याचा ॲन्सर काय लिहितो बघा, याचा ॲन्सर काय लिहितो, तर EMF ऑफ सेल इज 0.01080 व्होल्ट. ओके, थँक्यू स्टुडंट. आपण उर्वरित किंवा रिमेनिंग जे प्रॉब्लेम्स आहेत ते पुढील लेक्चरला पाहूयात. थँक्यू स्टुडंट.